प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण 9th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 4 प्रॅक्टिस सेट 4.1 क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. तो व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. क्वेश्चन काय बघा, कन्वर्ट द फॉलोइंग रेशिओज, म्हणजे हे जे रेशिओ आहेत ते कन्वर्ट करायचे आहेत इनटू पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजे असा रेशिओ की त्याचा डिनॉमिनेटर 100 पाहिजे. म्हणजे कसं, 15% म्हणलं याचा अर्थ 15/100, म्हणजे डिनॉमिनेटर आपला 100 करायचा आहे. सर्वांना कळलं का बघा. आता काय करूया बघा, एकूण 5 एक्झाम्पल आहेत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल घेऊया. आन्सर मध्ये 15:25 हा जो रेशिओ आहे तो काय करायचा आहे, कन्वर्ट करून पर्सेंटेज मध्ये रूपांतर करायचा आहे. मग पर्सेंटेज तुम्हाला मी सांगितलं, काय सांगितलं, डिनॉमिनेटरला 100 यायला पाहिजे, वरती तुमचं काय असेल ते असेल, म्हणजेच तेवढं काय म्हणायचं, पर्सेंट. मग आता सिंपल आहे बघा, आपलं एक्झाम्पल सांगतं काय करायचं. आता बघूया आपण, शांत लक्ष द्या. आता 15:25 म्हणजेच काय करायचं, 15/25 आपल्याला काय करायचं आहे, याचं ह्याला रूपांतरित करायचं आहे की त्याचा छेद इथं 100 यायला हवा. मग इथं 25 आहे, आपला 100 हवाय, तर आपल्याला सर्वांना इथं दिसतं 25 जर 4 ने गुणलं तर 25 चोक 100 होतं. कळलं. या रेशिओ काय करायचंय बघा, जे 15/25 आहे, आपला 100 छेदस आणि 100 पाहिजे. बरोबर, काय केलं, 25 चोक 100, 4 ने खाली गुणलं तर वर पण 4 ने गुणावं लागतं. कळलं. मग आता 25 चोक 100 झालेला आहे आणि 15 चोक 60, 60/100 ह्याच म्हणायचं 60%. सर्वांना समजलं. एक्झाम्पल नंबर फर्स्ट झालेला आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड, हे फर्स्ट झालं. एक्झाम्पल नंबर सेकंड, 47:50. काय करायचं, हे (टू आहे ते आपण व्यवस्थित अंश रूपात लिहूया. इज इक्वल टू 47/50. आपला काय करायचं सगळ्यांना माहिती आहे, छेदस्थानी 100 हवाय. मग विचार करायचा, इथं 50 आहे, आपला मोठं करायचंय, बरोबर आहे का, म्हणून गुणायचं. लक्ष ठेवा, 50 आहे. मग 50 ला कोणत्या संख्येनं गुणल्यावर 100 येईल, 50 दोन्ही 100. काय करायचं, हा रेशो लिहूया 47/50, याला मल्टिप्लाय बाय 2 आणि वरती पण मल्टिप्लाय बाय 2. बघा, 50 दोन्ही 100 आलं, 47 दोन्ही, बे 7 14, ह्याच्या 1, बे चोक 8 ने 9, 94/100 म्हणजेच 94%. सर्वांना समजलंय का बघा, इझी आहे. यानंतर थर्ड एक्झाम्पल, 7/10. आता विचार तुम्ही करा, अतिशय सोपा आहे. 7/10 आपल्याला काय करायचंय, कन्वर्ट करायचं आहे. हा रेशो कन्वर्ट करायचा आहे पर्सेंटेज मध्ये. म्हणजे काय करायचं, याचं कन्वर्ट करून आपण इथं 100 आणायचं छेदस्थानी. मग 10 ला 10 जर गुणलं तर 100 येतं, म्हणजे 10 ने गुणूया. काय करायचं, 7/10 आहे, मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 10. कळलं का, 10 10 100 आपलं आणायचं होतं म्हणून 10 ने गुणलं, 7 10 70, हेच काय आलं, 70%. ओके. आता एक्झाम्पल नंबर 4 काय सांगितले बघा, 546/600. आता बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला काय करायचं आहे, याचं रूपांतर करून काय छेदात 100 पाहिजे, तर 100 तर लिहूया. आता आपण थोडं विचार व्यवस्थित करूया. 10 होतं, इथं 100 पाहिजे होतं, मोठं पाहिजे होतं म्हणून गुणलं, बरोबर आहे का. इथं ऑलरेडी मोठं आहे, आपल्याला थोडं लहान करायचं आहे. मग लहान करण्याकरता काय करायचं, डिवाइड करायला पाहिजे, म्हणजे भागायला पाहिजे. लक्ष ठेवून काय करायचं,
546 अपॉन 600 आहे. तरी विचार करा, हे 600 आहे, याला कोणत्या अंकानं भागल्यावर 100 येईल? सोपं आहे बघा. 600 इथं 6 दिसतंय, 6 फक्त भागा. हे राहायचं डिवाइड बाय 6, डिवाइड बाय 6. सर्वांना समजलं का? लहान करायचंय म्हणून भागलं. जर इथं 700 असतं खाली तर डिवाइड बाय 7 करायला लागलं असतं. ओके. आता भाग आणूया. इथं 6 आहे, इथं 54 घेतलं, 6 90 54 आणि इथं 6 आहे, 6 1 6. 91 अपॉन 100 म्हणजेच काय आलं? 91%. सर्वांना समजलं का बघा? ओके. तर लास्ट एक्झाम्पल महत्वाचं आहे, थोडं वेगळं आहे, जरा समजून घेऊया. लास्ट एक्झाम्पल नंबर 5. 7 अपॉन 16. आपल्याला काय करायचं आहे? हा रेशो कन्वर्ट करायचा आहे आणि आपण काय करायचं, इथं डिनॉमिनेटरला 100 यायला पाहिजे. आता आपण 16चा पाडा म्हणला, 16 1 16, 16 सख्ख 96, बरोबर आहे का? 16 सत्ते 112, म्हणजे 16च्या म्हणजे सरळ पाडा म्हणला, कोणत्या सरळ एका संख्येने गुणलं तर उत्तर येत नाही. नैसर्गिक संख्येने गुणलं तर उत्तर येत नाही. आता एक काम करायचं, टेक्निक आहे, लक्ष द्या. तर 16 आहे आणि आपल्याला 100 लवकर व्यवस्थित येईन झालंय. मग अशा वेळेला काय करायचं? टेक्निक बघा काय करायचं. हा रेशो जो आहे, हा भागिले चिन्ह जे आहे ते असं व्यवस्थित वाढवून घेऊया. हे 7 लिहूया, हे 16 लिहूया, एवढं सगळ्यांना कळलं. आता काय करायचं? लक्ष द्या. मला काय करायचं आहे, इथे इंटू तर करतो, मोठं करायचं आहे, बरोबर आहे का? ते इंटू लिहिलं. मला हे 16 नको आहे, 16 नको आहे म्हणून खाली 16 घेतलं. 16 16 जाऊ शकतं आणि मला पाहिजे 100 असं. याचा अर्थ काय करायला सांगितलं, कळलं बघा? मला काय पाहिजे तर 100 हवाय, मग मी इथे 100 घेतो. 100 पाहिजे पण हे नको आहे ना, त्यामुळे इथंच खाली 16 घ्यायचं. हे 16 16 कॅन्सल होतं, 16 16 कॅन्सल होतं, 100 इथं आलं बघा. म्हणजे 100 अपॉन 16 मल्टिप्लाय करायचं. ओके. वरती पण करूया, 100 अपॉन 16. आता आपलं हे सिम्प्लिफाय वरचं करायचं. 100 खाली आलंय, आता वरचं 7 इंटू 100 अपॉन 16 हे सिम्प्लिफाय करायचं, ते लिहायचं. मग आता आपण एक काम करूया. 100 अपॉन 16 आहे, तर याचं हाफ हाफ करतो. 100चा हाफ 50, 16चा हाफ 8. अजून होऊ शकतं पण असू दे, एवढंच करूया. किंवा अजून करूया, 50चा हाफ 25 आणि 8चा हाफ 4. म्हणजे काय बघा, हे खाली 100 होतं, इथं काय नाही, इथं अपॉन 4 आहे, इथं खाली 4 आहे आणि 7 इंटू 25 25 सत्ते पाऊण 200 175. म्हणजे 175 अपॉन 4 करायचं आहे. काय करायचं आहे? 175 अपॉन 4. बघा इथं 17 आहे, 4 चोक 16, एक राहिले, उचलून घेतले 5, 4 त्रिकोण 12 राहिले 3. इथं पॉईंट देऊन पुढे 0 घेऊया, वर पॉईंट द्या, मग खाली 0 घेऊया. 4 सत्ते 28 राहिले 2, उतरून घेतले परत 0, 4 पंचे 20. भाग पूर्ण गेलेला आहे. म्हणजे हा जो भाग करायचा तो काय आला, 43.75. हेच काय लिहायचं, 43.75%. बरं, सर्वांना थोडं कळलंय का बघा? पुन्हा एकदा सांगतोय. काय करायचंय बघा, इथं 16 आहे, आपल्याला किती हवं होतं, इथं 100 हवं होतं. मग 16चा आपण जर पाडा म्हणला तर 16 सख्ख 96 96 येतं आणि 16 सत्ते 112 होतं. तर त्याच्यामधली संख्या आहे, नैसर्गिक संख्येने गुणून चालत नाही. कळलं? मग टेक्निक मी काय सांगितली,
हे असं छेद वाढवून घेतला, 7 लिहिलं, 16 लिहिलं. मला 100 पाहिजे, 100 पाहिजे. मी काय केलं, इथं 100 मला पाहिजे म्हणून 100 लिहिलं. ओके. मात्र हे 16 नको आहे, हे नको आहे, पुसून चालत नाही. काय करायचं, खाली 16 खाली घ्यायचं, म्हणजे खालचं 16 बघा, खालचं 16 वर 16 जाते, हे गेलं. 100 राहिले आपलं बघा. ह्याच नंबरनं वर पण मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय करायचं, इंटू 100/60. आता 7 इंटू 1, 700/16. 16चा पाडा म्हणण्यापेक्षा काय करायचं सांगितलं, निम्म करा. काय केलं, 100चं निम्म, बोला बाळा, 50 येणार, 16चं 8 आलं. तुम्ही असंही करू शकताय, 7×5=35, बरोबर आहे. आणि खाली तुमचं 8 न भागायचं आणि उत्तर लिहायचं. ओके. 350 डिवाइड बाय 8, तर 35 आहे. 7×4=28, 7×5 8 आहे, 8×4=32, 8×5=40 होते. 8×4=32, राहिले इथं 3, उतरून घेतले 0, 8×3=24, राहिले 6, पॉईंट देऊन थोडं 0 घेऊया, वर पॉईंट द्या, मग खाली 0 घ्या. 8×5=40, 8 संग 8, 8×7=56, 8×7=56, राहिले 4, उतरून घेतले, वरनं 0, 8×5=40. आन्सर तेच येतं. ठीक आहे, म्हणजे काय आलं, 43.75 अपॉन 100, म्हणजेच 43.75%. सर्वांना कळलंय का बघा. Then question number 4. 3 persons can build a small house in 8 days. To build the same house in 6 days, how many persons are required? आता बघा, एक घर बांधायचं आहे. पहिल्यांदा बघा, 3 व्यक्तींना किंवा 3 मजुरांना ते घर बांधण्यासाठी 8 दिवस लागत आहेत बघा. आणि त्याच प्रकारचं परत घर बांधायचं आहे. जर काय सांगितलं, 6 दिवसात ते आपलं घर बांधून पूर्ण करायचं आहे, तर आपल्याला किती माणसे लागतील बघा. हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड, आपल्याला किती व्यक्ती पाहिजे असं विचारले. आता हे उदाहरण जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे, कारण स्पर्धा परीक्षेने हे उदाहरण येते, 8वी स्कॉलरशिप वगैरे उदाहरण असते. ऐका, तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. काय करायचं बघा, याच्यामध्ये एक नियम असतो. कामाचं उदाहरण आहे, भिंत बांधायची आहे, घर बांधायचं आहे. आता बघा काय असतं, 3 पर्सन मधले 3 पर्सन्स आणि 8 डेज. तर काय करायचं, 3 पर्सन्स आणि 8 डेज हा गुणाकार केला. परत काय सांगितलंय, टू बिल्ड द सेम हाऊस इन 6 डेज. बघा 6 डेज आहे. आणि हाऊ मेनी पर्सन्स, आपण पर्सन्स आपण एक्स घेऊया, तर हा गुणाकार सारखा असतो. हे एवढं सोडवायचं आहे. पहिल्या दोघांचा गुणाकार करा आणि परतच्या दोघांचा गुणाकार करणं एक माहीत नसतं, ते एक्स घ्यायचं आणि एक सोडवणं म्हणजे तुमचं उत्तर आहे. बघा 8×3=24, 24 आलं, इज इक्वल टू एक्स इंटू 6. हे 6 चं डिवाइड होणार, 24/6 इज इक्वल टू एक्स. 6×4=24, म्हणजे काय आलं, एक्स इक्वल टू 4 आलं. हे तुमचं उत्तर आहे. सर्वांना कळलं का बघा. आता नुसते उत्तर चालणार नाही, काय थोडी फोडणी टाकल्याशिवाय ते म्हणजे चमचमीत भाजी होत नसते, व्यवस्थित करायला पाहिजे. आता काय करायचं बघा, आता कामाचं उदाहरण कसं असतं, इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये असतं, हे थोडं लिहावं लागतं. मग आता काय काय लिहायचं बघा, 3 पर्सन्स हे काय आहे, नंबर ऑफ पर्सन्स आहे, लिहायचं. नंबर ऑफ पर्सन्स अँड 8 डेज, म्हणजे 8 डेज म्हणजे नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस. बघा नंबर ऑफ पर्सन्स अँड नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड to build a house
are in inverse are in inverse proportion. सर्वांना हे कळलं का? कामाचं जे उदाहरण ते कसं असतं, इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये असतं. मग त्यातल्या कोणत्या गोष्टी ते लिहायचं. कुठला आहे? 3 persons in 8 days. म्हणजे काय झालं? नंबर ऑफ पर्सन्स. ओके. अँड हे नंबर ऑफ डेज आहेत, पण ते डेज काय आहेत? काम करण्यासाठी, म्हणजे काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस आहेत. नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस आर इन इनव्हर्स प्रपोर्शन. बघा आता एक वाक्य लिहायचं. इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये ज्या दोन क्वांटिटी आहेत त्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. हे एक वाक्य लिहावं लागतं. कोणतं वाक्य? हे एक वाक्य झालं महत्वाचं. दुसरं वाक्य सांगितलं बघा therefore लिहूया इथं. therefore number of persons into number of days required to build a house. यांचा जो प्रोडक्ट आहे तो काय असतो? इज इक्वल टू कॉन्स्टंट. सांगा नंबर ऑफ पर्सन्स इंटू नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस इक्वल टू कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट असतं. मग आता ह्यातलं 3 persons 8 days हे माहिती आहे आपल्याला. त्याच्यामध्ये काय माहित नाही? 6 days माहिती आहे. हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड हे माहित नाही. मग इथं सपोज लिहूया. काय लिहूया इथं? सपोज काय करूया? हाऊ मेनी शब्द काढूया. एक्स पर्सन्स आर रिक्वायर्ड लिहूया आणि मग खाली हे सॉल्व्ह करूया. ओके. मग काय लिहिलं? देअरफॉर लास्टला वाक्य लिहिलं पाहिजे आपल्याला. एक्स इक्वल टू 4 आणि लास्टला काय वाक्य लिहायचं? एवढं लिहून झाल्यावर बघा काय लिहायचं तुम्हाला सांगतोय. प्रश्नामधलीच ओळ ही आपल्याला काय करूया? हे वरचं पुसूया. किती लिहूया? Therefore 4 persons are required to build a house in 6 days. Okay.